चटणी म्हणजे फक्त खमंग, झणझणीत, चवदार असा बऱ्याच लोकांचा समज असतो. पण फक्त रुचीपालट किंवा जिभेला चव आणण्याचं काम चटणी करत नाही. तर काही चटण्या अशा आहेत ज्या रुचकर तर असतातच, पण त्यासोबत अतिशय आरोग्यवर्धकही असतात. अशीच एक आरोग्यवर्धक चटणी आज आपण बनवणार आहोत. आळशीची किंवा जवसाची चटणी. जवस हे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या तब्येतीसाठी अति उत्तम असतात. पण आपल्या रोजच्या खानपानात जवस इतक्या आवडीने खाल्लं जात नाही. त्यासाठीच पूर्वीच्या काळात घरातील आजी किंवा आई जवसाची चटणी करून जेवणात याचा समावेश करत असे. तर मग आज बनवूया आजीच्या हातची हीच आरोग्यवर्धक आणि खमंग अशी आळशीची अर्थात जवसाची चटणी. जवसाची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 वाटी जवस, 7 ते 8 सुक्या लाल मिरच्या, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि चवीपुरतं मीठ. सर्वप्रथम तापलेल्या तव्यात जवस भाजून घ्या. जवस भाजताना तेल वापरू नका आणि शक्यतो झाकण ठेवूनच जवस भाजा, नाहीतर जवसाच्या बिया तव्यातून बाहेर उडतात. भाजलेले जवस एका भांड्यात काढून घ्या. आता अशाच तऱ्हेने लाल मिरच्याही तव्यात भाजून घ्या. आता भाजलेले जवस आणि भाजलेली लाल मिरची मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. वरून यात मीठ घाला आणि चटणी वाटून घ्या. दोन मिनिटांनंतर या वाटणात लसूण घाला आणि पुन्हा एकदा चटणी दळून घ्या. दोन मिनिटं दळल्यानंतर तयार होईल जवसाची चटणी. लहान मुलांना वारंवार होणाऱ्या सर्दी पडस्यावर जवस अतिशय गुणकारी असतं. त्यामुळे बेताचं तिखट घालून खास लहान मुलांसाठी जवसाची ही चटणी तुम्ही आवर्जून करून पहा.